अंधेरीचा प्रसिद्ध गणपती म्हणजेच अंधेरीचा राजा याचं विसर्जन आज संपन्न झालं असून विसर्जनावेळी मोठी दुर्घटना टळली। विसर्जनावेळी जेट्टी उलटल्याने उपस्थित सर्वांचाच हृदयाचा ठोका चुकला। मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसून विसर्जन सोहळा पूर्ण व्यवस्थित पार पडला। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। 5 ऑगस्टला नवजीवन SRA सोसायटीमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेवर पोलीस तसेच प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। तर नवजीवन सोसायटीमधील नागरिकांना जून 2022 रोजी अलॉटमेंट लेटर तसेच रूम देण्यात आलं। मात्र जून 2022 ते 2024 पर्यंत फ्लॅटमध्ये लिकेज तसेच पाण्याच्या इतर समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत। अनेक वेळा पत्र देऊनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे। मॅडम, मी इथे रहिवासी आहे, विष्णू तानू सुवारे। 5 तारखेला आमच्या या बिल्डिंगमध्ये दुःखद दुर्घटना घडली। त्यामध्ये 5 व्यक्ती दगावले। त्यानंतर हे इकडचे आमदार आले होते आणि त्यांनी सांगितलं स्टॉप ऑर्डर पण काढला। स्टॉप ऑर्डर काढून आता इथं काम बंद पडलं। मग आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये निकेज आहे आणि सगळ्यांना किती कंप्लेंट केली तरी पण सुद्धा SRA काय ह्याच्यावरती ॲक्शन घेत नाही आणि लोकांचं भाडं पण थकीत आहे। आणि SRAमध्ये आम्ही खूप कंप्लेंट केली। 14-15 वर्ष झाली आम्ही SRAमध्ये कंप्लेंट करतो भाड्यासाठी। मग SRA काही लक्ष देत नाही आणि इकडे प्रशासक बसून ठेवलेला बिल्डरने। प्रशासक असून पण प्रशासक सगळ्यांच्या घरामध्ये निकेज आहे। प्रशासकाला 2 वर्ष झाली सगळ्यांनी कंप्लेंट केलेली आहे, घरामध्ये निकेज आहे। पण प्रशासक पण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि बिल्डरवरती काही कारवाई करत नाही आहे। आणि सगळ्या माणसांचे एवढं त्रास आहे ना, विचार नका। कोणाच्या घरामध्ये स्लॅब कोसळतो, कोणाची लाद्या पडत आहेत, काही लक्ष कोण प्रशासक पण देत नाही ना SRA देत आहे, कोणी काही लक्ष देत नाही याच्यावरती। सरकारला आमचं एकच म्हणणं आहे का सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि लोकांचं थकीत भाडं आहे आणि बिल्डरवरती लवकरात लवकर कारवाई करावी। आणि आम्ही इथून लोकांनी इकडे आंदोलन पण केली होती, रास्ता लोक आंदोलन केलं होतं बिल्डरवरती कारवाई करण्यासाठी। आम्ही पोलीस चौकीला पण कंप्लेंट केलेली आहे, पण बिल्डरवरती अजून काही कारवाई करण्यात आलेली नाही। प्रॉब्लेम असा आहे का बघा, आता प्रशासनाने इथे एक मॅडमला बसवले आहे मेंटेनन्स घ्यायला। ती खाली मेंटेनन्स घेते आणि बाकी आमचा काय प्रॉब्लेम आहे, लिकेजचा आहे, टॉयलेटमध्ये पाणी नाही येत आहे, काय नाही तर ती जरा पण लक्ष देत नाही। आणि आठवड्यामध्ये खाली दोनदा येते आणि 2 तास बसते आणि निघून जाते। ती आणि टाकीमध्ये बी एवढी घाण आहे ना का आम्ही नळमध्ये पाणी करतो ना तर कधी कधी त्यामध्ये किडे बिडे सर्व असं निघतात त्यामध्ये। कधी कधी ते कबूतरचे जे पीस वगैरे ते पण बाहेर येतात। ते बी आम्हाला सांगितलं का पाण्याची टाकी जरा साफ करा, पिण्याचं पाणी आहे आम्हाला, तर ते पण ते आम्ही करू ना बोलता हां बस का हां तुम्ही बोला हां मी करते पण काहीच नाही करत ती अशी। आणि आता हे बघा ही दुर्घटना झाली, आता इकडचा रस्ता क्लिअर नाही केला आहे अजूनपर्यंत। आम्हाला जायला त्रास होतो, लहान मुलं बाळं आहे, सर्व येणार कसं जाणार, ते सर्व रस्ता क्लिअर करून द्या ना आम्हाला। एवढा तर जरा लक्ष द्या इथे। एक बिल्डिंग किती माळ्याची आणि किती माळ्यावर ही दुर्घटना जी घडली आहे आणि आता रहिवासी पण या ठिकाणी राहायला आलेले आहेत, तर मग काम नक्की काम चालू आहे? आता बघा ही दुर्घटना घडली आहे ना, ती 20 मालावरनं ती दुर्घटना घडली आहे। तर 20 मालावरनं ते काम चालू होता स्लेबचा, तो स्लेब खाली पडला, त्यामध्ये 5 माणसं दगावले आहे हां। आणि नंतर मग आम्ही सांगितलं, सर्व रहिवाशांनी सांगितलं की आमचा रस्ता क्लिअर करून द्या, अजूनपर्यंत क्लिअर करून दिला नाही। आम्हाला जायला सर्व त्रास होतो आहे हां। तर आमच्या ना कोणी काय ऐकतच नाही, सर्व आमदार बी सर्व येऊन गेले पण काहीच झालं नाही अजूनपर्यंत। म्हणजे सरकारला हेच सांगणार का बस आमचा जे प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सोल्व करून द्या बस। तुम्ही वोट मागायला येतात ना, वोट मागायला कशाला येतात तुम्ही? आमच्या वोटामुळे तुम्ही जितून येतात ना, तर तसे आमचे भी काम भी तो करून द्या ना। मैडम, इधर समस्या ये है कि 5 तारीख को जो घटना घटी उसमें 4-5 लोग गुजर गए, उनके छोटे छोटे बच्चे हैं। मैं चाहता हूँ प्रशासक उन पे ध्यान दे और उनको बाल बच्चों के लिए भी कुछ करे।
और हमारे जो बिल्डिंग का लीकेज का काम है प्रशासक वो भी करके देवे। कुछ 100 लोगों के आसपास भाड़ा बाकी है, उनका भी वो करके देवे। और जो कुछ कार्य है, काफ़ी लोगों के कुछ अलॉटमेंट लेटर काफ़ी लोगों को नहीं मिला है, वो करके देवे। जिसका घर है उनको मिले लीगल तरीके से, बस यही अपेक्षा है सरकार से भी हमारी। जी दुर्घटना घडली आहे त्याच्यामध्ये जे व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती जे अपघात झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काय बिल्डरकडनं काय देण्यात आलं काय? अजून देलात उनको बिल्डर के थ्रू कुछ मिला है कि नहीं ये पता नहीं, लेकिन हम तो यही चाहते हैं कि उनको मिले, कुछ ना कुछ मिले। उनके बच्चों का पालन पोषण के लिए कुछ ऐसा शिक्षण के लिए उनको मिलना चाहिए। तर या होत्या आजच्या विशेष बातम्या। अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।